कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि हा आपला आहे या टूरचा सेकंड ब्लॉग. आणि मागच्या वेळेस आपण पुन्हा ट्रॅव्हल केला, आता पण आपण 4 तास कंटिन्यू ट्रॅव्हल करणार आहोत. आणि त्यानंतर आपण पोहोचू शिमलाला. आणि आता आम्ही मिनी बसमध्ये बसलो, तर मी तुम्हाला मिनी बसचा एक छोटासा टूर देते. आता आम्ही चंदीगडच्या एका हॉटेलमध्ये आलोय, जिथे खूप सगळे सेलिब्रिटीज, ॲक्ट्रेस सगळे येऊन गेलेत. आणि आता आम्ही आलू पराठा मागवलेला, हाय आलू पराठा. आणि बाकीचे सगळं ऑर्डर केलं, ते थोड्या वेळात येईल, तर ते आल्यानंतर मी तुम्हाला ते पण दाखवेन. आता मी तुम्हाला आलू पराठा टेस्ट करून दाखवते. भाजी वेगळंच आहे, आपल्याकडे एकदम वेगळं बनतं आणि इथे एकदम वेगळंच होते. घरी आलू पराठा कसं फक्त आलू असतं, म्हणजे कांदा, कोथिंबीर, मसाले, आलू सगळं एकदम मस्त आहे. तुम्ही पण इथे नक्की ट्राय करा. आता समजते सगळे सेलिब्रिटी इथे येऊन कसे रिएक्ट करतात. बोलता बोलता आलू अभी 4 बटर आई, 2 प्लेन आई है, लगेगी 30 के बाद और लगा दूंगा, ठीक है ना? तर आता हे आहे पनीर भट्टी आणि इथे रोटी आहे, 2 साधा 4 बटर आहेत. आणि आता आम्ही हे सगळं लंच करू आणि त्यानंतर परत आपण गाडीमध्ये बसून आपल्या डेस्टिनेशनवर जाऊ, म्हणजे की शिमला. आपल्याला इथून 4 तास लागणार. आणि आता मी तुम्हाला वरचे सगळे फोटोज दाखवते. ढळली जशी मावळत्या उन्हात पिवळ्याच्या पानात नगीन सरसरली. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट धरली जशी मावळत्या उन्हात पिवळ्याच्या पानात नगीन सरसरली. तर आता आम्ही परत एकदा स्टॉप घेतला होता जस्ट चहा वगैरे घेण्यासाठी. सगळ्यात मध्ये चहा घेता नाही, तिथेच वरती एक छोटासा एरिया होता जिथे फोटोज आणि ऑल काढू शकतो. माझी मावशी, दादा, मामा वगैरे सगळेजण फोटोज काढतात तिकडे. आणि मी तुम्हाला दाखवते की मी कुठे आणि काय करते. इथे खूप जास्त थंडी असते एकदम, कारण की आम्ही चंदीगडच्या पुढे आलो आता. खूप जास्त आम्ही शिमला रोडला लागलो आणि ऑलमोस्ट घाटातच आहोत. आणि इथे खूप जास्त थंडी वाजते, खाली पण थंडी वाजते, म्हणून सगळेजण आतमध्ये बसले चहा पियत. तर आता आपण परत नॉर्मल आपली जर्नी स्टार्ट करू कारची. आणि त्यानंतर आपण डायरेक्ट नॉनस्टॉप शिमलाच्या इथेच जाऊ. जर मध्ये अजून एकदा मध्येच ब्रेक घेतला तर तेव्हा पण मी तुम्हाला नक्की अपडेट्स देईन. तर आता आम्ही मॅगी पण ऑर्डर केली, जी आली नाही आहे अजून, कारण की पहाड़ों के ऊपर मॅगी बहुत अच्छी लगती है असं सगळेजण बोलतात. तर आम्ही पण त्यासाठीच मॅगी ऑर्डर केली, पण प्लेन मॅगी ऑर्डर केली, कारण की बाकी छोटे छोटे मुलं आहेत त्यांना पण खायचे असते म्हणून प्लेन. तर आता बघू, ती आल्यानंतर खाऊ आणि मग तुम्हाला मी भेटते. माझा ही आहे माही. आणि प्रियांका जो झोपला आहे गाडीमध्ये एकदम, कारण की तो त्याला खूप जास्त थंडी वाजली आणि तो खूप थकलाय म्हणून तो झोपला तिथे गाडीमध्ये. तर आता मी तुम्हाला भेटते थोड्या वेळात. तर हा आहे आमच्या बसचा छोटासा टूर. ह्याच्यामध्ये खूप सगळे पिक्चर्स लावले आहेत. इथे AC आहे, त्यानंतर इथे गाण्याचं सिस्टम आहे पूर्ण. त्यानंतर इथे पण सगळे पिक्चर्स आहे. इथे आय लव्ह काश्मीर लिहिलं आहे. त्यानंतर इथे टूर्सचं नाव, ट्रॅव्हल नंबर अँड ऑल. त्यानंतर इथे एक छोटासा फॅन आहे. त्यानंतर इथे एकदम मस्त अशी लाईट आहे. इथे छोटासा स्टोरेज आहे. आणि आता वरती लाईट्स बघा तुम्ही, बघा. आणि ही आहे आम्हाला बसायला सीट्स. आणि इथे बापू झोपलाय,
आणि तो झोपलाय म्हणून आहे ना सगळं शांतता आहे. आणि ते इथे पण लाईट्स आहेत आणि ते खाली पायाच्या इथे पण सगळीकडे लाईट्स आहेत. बस बाकी काही नाही आहे. आणि इथे आम्ही मागे जो सीट असते मागची तिला आम्ही खाली करून इथे झोपायसाठी बेड टाईप केलं आहे, म्हणजे लहान मुलांना झोपायला. आणि बस इथे कर्टन्स आहेत, विंडो आहेत. त्यानंतर हे बघा ACचे आहे ना, इथे प्रत्येक सीटला हा स्पीकर आहे आणि हा AC आहे. असं प्रत्येक सीट्सच्या खाली आहे. आणि इथे ही ड्रायव्हरची सीट. बस सगळी काही नाही. तर आता आम्ही हॉटेलमध्ये आलोय शिमल्याच्या. आणि आता आम्ही रूमच्या इथे, ही आहे लॉबी बाहेरची पूर्ण. आणि ही आहे आमची रूम, जी माझी मम्मी पप्पांची आणि दादाची, आमच्या चौघांची एकच आहे. ही आहे रूम आणि इथे वॉशरूम हॉल आहे. त्यानंतर या साईडला एक मिरर आहे क्यूट असा. या साईडला बेड आहे. त्यानंतर हे एकदम मस्त वॉल डेकोरेट केली आहे. इथे फोटोज खूप छान येतील. त्यानंतर या साईडला एक चेअर दिली आहे, TV आहे आणि इथे कबोर्ड आहे आणि कबोर्डच्या ब्लँकेट्स पण आहेत. हे मी आता बघितलं. कबोर्डच्या दोन ब्लँकेट आहेत. खाली काही नाही दिलंय. तर इथे पण खूप छान अशी चेअर, टेबल आहे छोटासा आणि इथे कर्टन्स आहे. आम्ही खूप रात्री आलोय म्हणून इथे खूप काळोख आहे. पण जेव्हा सकाळ होईल तेव्हा खूप छान व्ह्यू येईल या साईडला. त्यानंतर त्या साईडला पण एक रूम आहे, म्हणजे जस्ट जॉईंटच यायला, तर मी तुम्हाला तिथे घेऊन जाऊ. तर या साईडला बेड आहे जो मी तुम्हाला दाखवला. आणि त्याच्या जस्ट या साईडला फ्रेंडच्या इथे आम्ही बॅग्स आणून ठेवल्या आमच्या. त्यानंतर एक्स्ट्रा ब्लँकेट आमचे जर आम्ही घरून घेऊन आलेलो, कारण की आम्हाला माहिती ते खूप थंडी असणार आहे. लिटरली मी चप्पल पण नाही काढले अजून खाली, इतकं गार वाटते खाली. त्यानंतर हा एक बेड आहे. त्यानंतर या साईडला एक वॉशरूम आहे. इथे गेट आहे, इथे एक वॉशरूम आहे. त्यानंतर हा पण एक आरसा आहे जो खूप मस्त आहे आणि छान सेल्फीज येतील इथे पण. आणि मला एक गोष्ट करून दाखवायची तुम्हाला, जे मी आता जस्ट बघितली आणि मला ती खूप जास्त आवडली. म्हणजे काय अशी खास नाही पण मज्जा येते, एकदम रिलीफ वाटतं हे करायला. तर सगळ्यात पहिले मी शूज काढते आणि 1 2 3 असलं भारी आहे ना करता की एवढी मस्त. आणि बाहेर जेवढी थंडी असते ना तेवढं जस्ट हे उठलं ना काहीच थंडी नाही. म्हणजे आतमध्ये असं वाटतं की हीटर लावलं कोणीतरी, पण हीटर वगैरे काहीच नाही याच्या आतमध्ये. एकदम मऊ आहे आणि खूप छान वाटतं याच्या आतमध्ये. कदाचित मी तर इथेच झोपेन, बाकीच्यांचं तर काय माहित नाही. तर आता आम्ही चाललो वरती डिनर करायला, तर मी तुम्हाला तिथे भेटते. तर आता आम्ही खायला गेलो इथे वरती. आणि आता जेवायला घेतले मी इथे डाळ, राईस, त्यानंतर इथे भाजी आहे, पनीरची, रोटी, सॅलड. आणि त्या साईडला आहे सगळं काही घ्यायला, म्हणजे की एक्स्ट्रा मला पाहिजे असेल तिथे सगळं लावलेलं आहे. तुम्ही तर आता मी जेवते आणि वरती जाऊन मी झोपेन. तर तुम्हाला मी भेटेन डायरेक्ट उद्या सकाळी. आपलं बाकीची जर्नी कंटिन्यू. गाईज गुड मॉर्निंग. तर आज आहे आपला शिमला मधला फर्स्ट डे आणि आज आपण रात्री दुसऱ्या डेस्टिनेशनवर जाणार आहोत. आणि आता मी तुम्हाला आमच्या रूमचा एक व्ह्यू दाखवते, जो मी तुम्हाला काल बोललेली की रात्री दिसत नाही म्हणून तुम्हाला सकाळी दाखवीन. तर आता मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवते आणि मग आपण जाऊ वरती नाश्ता करायला. तर हा आहे त्या विंडो मधला व्ह्यू, म्हणजे इथे जे कर्टन्स होते काल हे मी तुम्हाला दाखवलेलं, इथून हा एवढा मस्त असा व्ह्यू दिसतो. आणि त्या साईडला पण सेम व्ह्यू आहे असाच एकदम मोठा आणि छान. हे झाड पण मला खूप जास्त आवडले. आणि रात्री ही जी स्ट्रीट दिसते ना, म्हणजे स्ट्रेट वरतीच जाते ती त्या हॉटेलला. पण काल रात्री इथे पूर्ण काळोख होता, फक्त ही एकच लाईट आहे, ही वाली, ती एकच लाईट चालू होती फक्त. आणि असली भीती वाटली ना, मी खिडकी खोलली आणि जस्ट असं इमॅजिन केलं नंतर बोलून एकमेकांची, की जर इथे एक बाई उभी असती ना पांढऱ्या रंगाची साडी नेसून, खरंच सगळे घाबरले असं. पूर्ण काळोख होता पूर्ण, फक्त ही एकच लाईट चालू होती, ती पण येल्लो कलरमध्ये.
एकदम भारी व्ह्यू दिसत होता काल रात्री पण थोडा, पण कॅमेरामध्ये ते नाही कॅप्चर झालं. नंतर या सगळ्या लाईट्स अँड ऑल. पण आता सकाळी पण खूप छान व्ह्यू आहे. तर आता मी तुम्हाला भेटते ब्रेकफास्ट करायला. आणि ही प्लेट घेतली हेल्पिंग हँड. ही चहा आहे, नाही हे नाही मी काही घेत. लोणचं पण नाही. पुढे पोहे आहेत. पोहे मग काय ते बाळा, मग तडके पोहे आहेत ना स्पेशल. हिमाचली पोहे. येस, मला पण दे. इज इट इनफ? नो मोर. ते पान फुले का देते तू? इज इट? बस बस बस. बस. हे काय नाही, काय हे काय माहित नाही. पुरी भाजी का? नाही, पुरी खाशील काय सोबत? चहा सोबत? बस झालं. इनफ. हे आहे माझं ब्रेकफास्ट. आणि हे खाऊन झाल्यानंतर आपण आपली पुढची जर्नी स्टार्ट करू. तर मी तुम्हाला तेव्हा भेटेन. तर हा आहे आमचा हॉटेल. आणि हॉटेलच्या जस्ट या साईडला आहे एवढा मस्त व्ह्यू, जो मी तुम्हाला विंडोमधून पण दाखवलेला. विंडोमधून तो त्या साईडचा व्ह्यू दिसत होता. तो वरती खांबसारखा एक स्टॅच्यू आहे. आणि त्या साईडला ते घर वगैरे होते. आणि या साईडला आहे अजून एक खूप मस्त असा व्ह्यू. इथे खूप सगळ्या बिल्डिंग्स, घरं आहेत जे खूप छान वाटत आहेत. त्यानंतर वरती पण, त्यानंतर या साईडला तिथे वरती मॉल रोड आहे जिथे आपण जाणार आहोत. आणि तिकडे साईडला एक चर्च आहे. तर आपण बघू, आपण खूप सगळ्या जागा फिरणार आहोत. आपण कुठे कुठे फिरू, काय काय करू हे मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि रात्री इथे एवढा मस्त व्ह्यू होता ना की या ज्या घरं आहेत त्यांची सगळ्यांची लाईट पेटली होती, म्हणून बाकी पूर्ण डोंगर पूर्ण ब्लॅक झालेला आणि फक्त लाईट्स चालू होते व्हाईट, येलो अशा कलर्सचे. तर हा व्ह्यू पण खूप छान आहे. पण काल रात्री व्ह्यू नाही येत होता मोबाईलमध्ये, पूर्ण फ्लॅश चमकत होती. म्हणून मी आता सगळं व्ह्यू दाखवते तुम्हाला. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. तर आता आपण जाऊया या साईडून वरती आणि मग आपण रोडला लागून आपली पुढची जर्नी स्टार्ट करू. तर आता आम्ही ग्रीन व्हॅलीच्या इथे आलो आहे. आणि आता आम्ही फोटो काढायला उभे आहोत. इथे बेबी बसलाय. काय करतोय तू? काय करतोय? हाय कर. काहीच नाही, तो क्वेश्चन मार्क मध्ये फुल. तो हाय करतो. आय सी यू कर. ओके. आय सी यू. हाय कर बाबू. काय नाही, चला नो ये. भाव. चल ये. बाहेर खूप जास्त थंडी आहे. आणि मी लिटरली कालपासून कानामध्ये कापूस घालून ठेवलाय. आणि हाय दादा, किती नाही खाली करतो. आता खाली जायचंय आणि तिथे मग फोटोज वगैरे काढू. आणि तिथून मी तुम्हाला व्ह्यू दाखवते काय. ही आहे ग्रीन व्हॅली. इथं ग्रीन व्हॅली नाव दिलं कारण की ते सगळीकडे फक्त झाडच आहेत मोठी मोठी. हे बघा इथे पण आहेत. खालचे झाड बघ कसं दिसते. कोणतं वालं? हे खालचं झूम करूया का? कॅमेरा तेवढं क्लिअर येत नाही. वाव, हे बघ ही झाड बघ ना, बाकीचं पूर्ण झाडच आहेत फक्त. आता कॅमेरामध्ये फक्त ग्रीन ग्रीनच दिसतंय, पण रिअल मध्ये ना पूर्ण टेक्स्चर दिसतात त्याच्या. शेप असतो ना पूर्ण तसा. आणि एकदम नॉर्मल जे आपली झाडं असतात तशी झाडं नाही आहेत. एकदम क्रिसमस ट्रीचे कसे असतात एकदम त्या टाईपमध्ये, किंवा मग पाम ट्री बोलू शकतो त्या टाईपमध्ये सगळे झाडं आहेत या साईडला. खूप उंच त्यांचे स्टॅम्प आहेत. त्यानंतर खूप छान लीव्स आहेत त्यांचे एकदम. म्हणजे काही झाडांचे लीव्ह डार्क आहेत, काही झाडांचे लीव्ह एकदम लाईट आहेत, म्हणजे पोपटी कलर किंवा मग एकदम मोरपंखी कलर या टाईपमध्ये सगळं या साईडला. तर त्या साईडला पूर्ण घरं आहेत जी दिसत नाही आहेत पण खूप छान दिसतात या साईडवर थोडीशी. आणि या साईडला काय टेलिस्कोप आहे ज्याने आपण अजून जरा झूम करून बघू शकतो. पण त्याचे पण प्राइस वगैरे आहेत, आम्ही बघू ते घेऊ की नाही करणार करून. पण सध्या तर आम्ही खूप सगळे फोटोज काढणार आहोत. तर तुम्हाला मी भेटते थोड्या वेळानंतर.
तीन वेळेनंतर आम्ही गेलेलो कोपरीला आणि तिकडे जाऊन आमचा जो ऍडव्हेंचर झालाय ना तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दिसेल, कारण की हा आम्ही जेव्हा ब्लॉग एडिट करत होतो तेव्हा हा ब्लॉग 45 मिनिट्स पेक्षा जास्त होत होता. तर आम्ही त्याला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केला, पण तरी पण आम्हाला जरा मोठा वाटतं म्हणून 3 पार्ट्स मध्ये पण येऊ शकतो. तर त्यासाठी पण तुम्ही नक्की तयार राहा. तर आतापर्यंत या व्हिडिओला तुम्ही एकदम लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. आपण 500 सबस्क्रायबर्सच्या खूप जास्त क्लोज आलोय आता आणि लवकरात लवकर आपल्याला आपली फॅमिली वाढवायची आणि 500 सबस्क्रायबरपेक्षा पुढे जायचंय. तर तुम्ही आता पुढच्या व्हिडिओसाठी नक्की वेट करा. तर भेटेल मी तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. हे आहेत घोडे ज्याच्यावरून सगळेजण तयार होत आहेत वरती जायला. एडवेंचर होते रहेगा, बिजनेस नहीं रुकना चाहिए.